आज ना कर्माच्या फळांची आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. एक ना न्यूज रिपोर्टर असतो, तो एक दिवस वृद्धाश्रमामध्ये जातो आणि तिथली परिस्थिती बघून त्याला तो फार भावूक होऊन जातो. त्याला असं वाटतं की किती वाईट अवस्था आहे की लोक आईवडील ज्या वेळेला खूप म्हातारे होतात ना, त्यावेळेला त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडून येतात. तर तिथे ना एक दाम्पत्य असतं आणि त्या दाम्पत्याकडे हा जेव्हा चौकशी करतो ना, त्यावेळेला कळतं की त्या दाम्पत्याचा जो मुलगा आहे तो शिक्षक आहे. हे ऐकल्यानंतर त्या न्यूज रिपोर्टरला खूप मोठा असा धक्का बसतो. तो न्यूज रिपोर्टर तातडीने त्या शिक्षकाच्या घरी जातो आणि त्याला जाब विचारतो. त्याला म्हणतो, तू शिक्षक आहेस ना, आणि तुझ्याकडे लोकांनी समाजाने काय कुठल्या नजरेने बघायचं? कारण शिक्षक म्हटला म्हणजे एक विद्यादान करणारा, आणि तुझ्याकडनं ही असं शिकवण मिळत आहे का की स्वतःच्याच आईवडिलांना आपण वृद्धाश्रमामध्ये सोडायचं? तू काय शिकवणार आहेस? आणि हे ऐकल्याच्या नंतर आहे ना, त्या शिक्षकाची जी पत्नी असते ना, ती घरातनं बाहेर येते आणि ती त्या रिपोर्टरवरच आवाज चढवते आणि त्याला म्हणते, तू आज आमच्याकडे ह्या गोष्टींचं उत्तर विचारायला आलेला आहे, पण तुला माहिती आहे का की ह्या गोष्टीचा भूतकाळ कसा आहे? तर तो न्यूज रिपोर्टर म्हणतो, म्हणजे काय? तो म्हणतो, अहो, ज्या वेळेला हे सासू सासरे माझ्या घरामध्ये होते आणि तरणे-ताटे होते ना, त्यावेळेला यांनी मला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास दिलेला आहे. माझ्या आईवडिलांकडनं सतत हुंड्याची मागणी असेल, किंवा ज्या वेळेला मला मुलगी झाली ना, त्यावेळेला वर्षभर मला माझ्या माहेरी ठेवलेलं होतं. मुलगी जन्माला घातली म्हणून मला घरात घेतलं नव्हतं, आणि त्यावेळेला माझी परिस्थिती इतकी नाजूक होती की मी माझा संसार वाचवण्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न करत होती. मी खूप जास्त आहे ना, माझ्या नवऱ्यापासून मला दूर केलं जाऊ नये यासाठी मी माझा संसार वाचवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत होती. आणि त्यावेळेला ह्याच सासू-सासऱ्यांनी माझी अजिबात दया केलेली नाही. मला कधी माझ्या माहेरी घालवून दिलं जायचं, घराबाहेर काढलं जायचं, सतत माझ्याशी वाद घेतले जायचे. मी प्रेग्नेंट असतानाही मला खूप जास्त छळ आणि त्रास ह्याच दोन लोकांनी दिलेला आहे. कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. आणि आज परिस्थिती इतकी बदललेली आहे की आज घर माझं झालेलं आहे, परिस्थिती माझी झालेली आहे. कारण त्यावेळेला हे वारंवार म्हणायचे की हे आमच्या मुलाचं घर आहे. तसं आज मी ठामपणे सांगू शकते की आज हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. आणि आज आहे ना, मी ह्या घराची मालकी नसल्यामुळे हा निर्णय माझ्या नवऱ्याने नाही तर मी घेतलेला आहे की अशी लोकं मला माझ्या आयुष्यात नको आहेत की ज्यांनी मला माझ्या पडत्या काळामध्ये कधीच समजून घेतलं नाही, आणि म्हणून मी घराबाहेर काढलं. ते उत्तर ऐकून आहे ना, तो न्यूज रिपोर्टर मान खाली घालतो आणि तिथून निघून जातो. मला आहे ना, ह्या गोष्टीमधनं एकच गोष्ट शिकायला मिळालेली आहे की खूप वेळा काय होतं माहिती आहे का, की माणूस ज्या वेळेला त्याच्याकडे ताकद असते ना, त्यावेळी इतकं काहीतरी चुकीचं वागून जातो की तो कधीच या गोष्टीचा विचार करत नाही की ही ताकद आयुष्यभर त्याच्यासोबत राहणार नाही आहे. तोही कधी ना कधी कमकुवत होणार आहे, आणि आज तो ज्याच्यावर खूप जास्त आधी राज्य गाजवतो आहे ना, कधी ना कधी त्याचीही वेळ बदलणार आहे आणि तोही राजा होणार आहे.